जय जगद्गुरू. मित्रांनो, महाराष्ट्राला, मराठी माणसाला वारकरी संतांची एक अतिशय महान परंपरा लाभलेली आहे. आजपर्यंत वारकरी खरं म्हणजे तो धर्म आहे, पण त्याला संप्रदाय असं म्हटलं गेलं. हा भक्ती संप्रदाय आहे अशा प्रकारे त्याच्याबद्दल मांडणी नेहमी होत आली. इतकंच नाही तर हे वारकरी संत जे होते यांना समाजाशी काही देणं घेणं नव्हतं. समाजाकडे पाठ फिरवून ते देवदेव करत बसले होते असाही प्रचार त्यांच्याबद्दल करण्यात आला. परंतु आपण जर अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की संत शिरोमणी नामदेव महाराजांनी 13व्या शतकामध्ये जेव्हा वारकरी धर्माची पुनर्स्थापना केली, ज्याला आपण भागवत धर्म म्हणतो, त्याची पुनर्स्थापना केली, त्यावेळीची जी परिस्थिती होती ती परिस्थिती अशी होती की समाजावर चातुर्वर्ण व्यवस्थेचा, मनुस्मृतीचा प्रभाव होता. या व्यवस्थेमध्ये ब्राह्मण पुरुष सोडून बाकी कोणालाही ज्ञानाचा अधिकार नव्हता. ब्राह्मण सोडून बाकीचा उर्वरित सर्व समाज शूद्र समजला जात होता आणि शूद्रांना कुठलाही अधिकार नाही असं मनुस्मृतीने लिहिलं होतं. शूद्रांना ज्ञान घ्यायचा अधिकार नाही, शूद्रांना ज्ञान द्यायचा अधिकार नाही, शूद्रांना संपत्ती जमवायचा अधिकार नाही. शूद्रांनी फक्त वर्च्यांची सेवा करायची. जसं तुलसीदासाने म्हटलं आहे, ढोर गवार शूद्र पशुनारी केवळ ताडन के अधिकारी. यांना फक्त मार खायचा अधिकार आहे, बाकी कशाचा अधिकार नाही, अशी परिस्थिती होती. आणि त्या काळामध्ये नामदेव महाराजांनी जो वारकरी धर्म किंवा भागवत धर्माची पुनर्स्थापना केली त्याच्याही मागे एक घटना घडलेली आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. नामदेव महाराजांना वयाच्या 9व्या वर्षी लोक संत म्हणत होते. असे हे नामदेव महाराज जेव्हा औंढ्या नागनाथच्या मंदिरामध्ये कीर्तनाला उभे राहिले त्यावेळीस तिथल्या पुजाऱ्याने तू हे देऊळ बाटवलं शूद्र, आणि त्यांना धक्के मारून देवळाच्या बाहेर काढलं. त्यानंतर नामदेव महाराजांच्या मनामध्ये विचार सुरू झाला की जो देव माझ्या स्पर्शाने बाटतो तो माझा देव कसा असेल, आणि जो धर्म मला माणूस मानत नाही, जनावरापेक्षाही नसतो, तो माझा धर्म कसा असेल. मग माझा देव कुठला, माझा धर्म कुठला, आणि हा शोध घेत असताना मग त्यांनी असं सांगितलं, आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म. आणि त्यानंतर नामदेव महाराजांनी या भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य सुरू केलं. त्यासाठी त्यांनी जे माध्यम वापरलं ते कीर्तनाचं माध्यम आहे. आज कीर्तनाची म्हटलं की जे एक प्रकारचे आपल्याला चित्र दिसतं ते काही कीर्तनाचं प्रयोजन नाही. नामदेव महाराजांनी सांगितलं, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगती. आम्हाला कीर्तनाच्या माध्यमातून जगामध्ये ज्ञानदीप लावायचा आहे. हा त्या काळामध्ये 13व्या शतकामध्ये आम्हाला जगात ज्ञानदीप लावायचा. याचा अर्थ असा की मनुस्मृतीने सांगितलं होतं की शूद्राला ज्ञानाचा अधिकार नाही. नामदेव महाराज म्हणतात की जगात ज्ञानदीप लावू म्हणजे या ज्ञानाचा प्रकाश प्रत्येकापर्यंत पोहोचवू. याचा अर्थ हे मनुस्मृतीच्या विरोधातलं बंड होतं, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मनुस्मृतीने जे भेदाभेद निर्माण केले होते, उच्च निश्चता होती, स्पृश्यास्पृश्यता होती, स्त्री पुरुष विषमता होती, या सगळ्याच्या विरोधातलं बंड म्हणजे हा भागवत धर्म आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. संत शिरोमणी तुकाराम महाराजांचे 8वे पूर्वज विश्वंभर बुवा हे नामदेव महाराजांच्या समकालीन होते. ते पंढरपूरला नेहमी जात वारीला, आणि त्यांनीच देहू येथं विठ्ठलाचं मंदिर बांधलं होतं. ते विठ्ठलाचे निस्सीम उपासक होते. हा वारसा तुकाराम महाराजांच्याकडे आला. म्हणून तुकाराम महाराज सांगता, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. ही जी मिरासी होती, ही मिरासी जरी चालत आली तरी तिचा अर्थ समजण्याला तुकाराम महाराजांना काही काळ गेला. दुष्काळाच्या काळामध्ये जेव्हा या समाजाची सलग 3 वर्ष दुष्काळ पडला होता, समाजाची अतिशय दयनीय अवस्था झाली होती. त्याचवेळेस तुकाराम महाराजांच्या कुटुंबातही त्यांच्यावर एका पाठोपाठ आघात झालेत. त्यांची मोठ्या भावाची पत्नी वाढली, भाऊ घर सोडून निघून गेला, त्या धक्क्याने आईवडील गेलेत. नंतर लागोपाठ दुष्काळ आला, आणि या दुष्काळामध्ये तुकाराम महाराजांची प्रथम पत्नी आणि त्यांचं प्रथम अपत्य संताजी यांचाही मृत्यू झाला. इतके मृत्यूचे आघात फार कमी काळामध्ये त्यांना झेलावे लागले. आणि त्याचवेळेस समाजातली जी परिस्थिती दुष्काळाने झाली होती तिचा परिणाम तुकाराम महाराजांवर झाला. आणि तुकाराम महाराज एक दिवशी कोणाला न सांगता घराच्या बाहेर पडले. ते 15 दिवस परत आलेच नाही. 15 दिवसांनी त्यांचे भाऊ कान्होबा त्यांना शोधत शोधत गेले. तेव्हा तुकाराम महाराज भामगिरीच्या डोंगरावर त्यांना आढळले. कान्होबांनी तुकाराम महाराजांची समजूत घातली आणि त्यांना घराकडे चालवलं.
पण येताना तुकाराम महाराज वाटेत इंद्रायणीच्या काठी थांबले. कान्होबांना सांगितलं की घरची सगळी गहाणखतं घेऊन या, आणि ते गहाणखतं घेऊन आल्यावर ती गहाणखतं इंद्रायणीच्या डोहात सोडून आपल्या पिढीजात सावकारीला तिलांजली देऊन तुकाराम महाराज घरामध्ये पाऊल ठेवलं आहे. या तुकाराम महाराजांच्या कार्याचा हा प्रारंभ आहे असं आपण समजायला हरकत नाही. तुकाराम महाराजांनी स्वतः म्हटलं आहे की मी त्यानंतर विशेष गांभीर्याने संतांच्या साहित्याचा अभ्यास सुरू केला. काही संतांची उत्तरं मी पाठ केली आणि त्यानंतर त्यांना जे सत्य सापडलं ते सत्य त्यांनी लोकांना सांगायला सुरुवात केली. आणि ते सत्य असं होतं की संपूर्ण त्यांना म्हणजे आपण ज्यांना वेदातले ब्रह्मवाक्य असं किंवा अतिशय महत्त्वाचे असे वाक्य म्हटले जातात, तर त्याच्यामध्ये अहम ब्रह्मास्मी, तत्त्वमसी, सर्व खल्विदम ब्रह्म हे 3 महत्त्वाचे वाक्य आहेत. म्हणजे मी ब्रह्म आहे, तू ब्रह्म आहे, सर्व जग हे ब्रह्ममय आहे. जर चराचरामध्ये ब्रह्म असेल तर माणसामध्ये भेद कसा, असा प्रश्न जगद्गुरू तुकाराम महाराजांनी उपस्थित केला. आणि अवघी एकाचीच वीण तेथे कैचे भिन्ना भिन्न असा प्रश्न करून माणसातल्या भेदाला, उच्च निश्चितेला विरोध केला. ज्याप्रमाणे नामदेव महाराज प्रश्न विचारतात, तुम कहाँ के बंबन हम कहाँ के सूद. त्यांनी जेव्हा त्यांना त्या मंदिरातून बाहेर काढलं होतं तेच नामदेव महाराजांनी त्याच्यावर जे काव्य लिहिलं त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की नाना वर्ण गवा उनका एक वर्ण दूध, तुम कहाँ के बंबन हम कहाँ के सूद. हाच प्रश्न तुकाराम महाराज सांगतात. आणि ते सांगतात की चर्ममास भिन्न नाही. तुम्ही कुठल्याही वर्णाचे असा, कुठल्याही धर्माचे असा, किंवा शूद्र असा किंवा सवर्ण असा, पण सगळ्यांमध्ये चांगलं आणि मांस सगळ्यांचं सारखं आहे. मग त्याच्यामध्ये भेदाभेद कसा. तुकाराम महाराज या वैदिक व्यवस्थेने निर्माण केलेल्या माणसातल्या भेदाला विरोध करतात. सर्वांना समान अधिकार आहे अशी त्यांची घोषणा करतात. सकलासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार, बाळे नारी नर आदी करूनही वेश्यही, अशी तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे. त्यानंतर हे तुकाराम महाराज वारकऱ्यांचा जो वारसा आहे कर्मकांडाला विरोध केलेला आहे. नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्याला नामधर्म दिला, नाममार्ग दिला. हा नाममार्ग काय सांगतो तर पूर्वीच्या काळी वैदिक ज्यांना तुकाराम महाराजांच्या भाषेत धर्मठग असं म्हटलं गेलं, हे धर्मठग असं सांगत होते की तुम्हाला जर कधी तुमच्या आयुष्याचा सगळ्यात सर्वोच्च काय असेल तर तुम्ही मोक्ष मिळवला पाहिजे, पुण्य केलं पाहिजे, पाप क्षालन केलं पाहिजे. मग पुण्य कमवायचं तर काय करायचं तर ते सगळे योग याग यज्ञ होम हवन तीर्थयात्रा दान धर्म हे सगळी विधी त्यांनी सांगितलेले होते. पण ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं योग याग क्रिया धर्म माया गेले ते विलया हरिपाठे. एक देवाचं नाव घ्या, बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही. आता हे सांगणं वरवर आपल्याला अतिशय निरुपद्रवी वाटत असेल, पण हे अतिशय म्हणजे सखोल जर विचार केला तर याच्यावर ज्यांचे पोटं भरत होते तर त्यांच्या पोटावर याच्यावर पाय येत होता. त्यांचं श्रेष्ठत्व इथून नष्ट होत होतं, ते इतरांच्या पातळीला येत होते हे त्यांना कळत होतं. आणि म्हणून त्यांनी आपल्या सर्व वारकरी संतांचा अतोनात छळ केला. आणि तो छळ मग पुढे आपल्याला तुकाराम महाराजांच्या वाट्याला आलेला दिसतो. तुकाराम महाराजांवर धर्मपीठापुढे रामेश्वर भटाने म्हणजे असं म्हणतात की दिवाणात तक्रार नोंदवली. तर ही दिवाणात जी तक्रार नोंदवली त्याच्यामध्ये आरोप काय होते तर पहिला आरोप म्हणजे तुकाराम शूद्र आहेत, कुणबी आहेत आणि त्यांच्या कीर्तनातून किंवा बोलण्यातून वेदांचा आशय व्यक्त होतोय. दुसरा आरोप असा होता की हे शूद्र असून उपदेश करतात, हे ब्राह्मणाला शिष्य करून घेतात. तिसरा आरोप असा होता की ते ब्राह्मण तुकाराम महाराजांच्या पाया पडतात. मनुस्मृतीच्या नुसार ब्राह्मणाने शूद्राच्या पाया पाडणं हे गुन्हा होता. तुकाराम महाराज कुणबी असल्यामुळे त्यांना गुरु होण्याचा अधिकार नव्हता आणि तुकाराम महाराजांना वेदावर भाष्य करण्याचा तर अजिबात अधिकार नाही. मनुस्मृतीने जे सांगितलं आहे की शूद्राने वेदवाणी ऐकली तर त्याचे कानात शिष्याचा रस होता, उकळत्या शिष्याचा. शूद्राने वेदवाणी उच्चारली तर त्याची जीभ कापा, अशा शिक्षा असताना तुकाराम महाराजांच्या याच्यातून वेदांचा आशय व्यक्त होणं म्हणजे हा फार मोठा गुन्हा होता. आणि या गुन्ह्याखाली तुकाराम महाराजांवर खटला भरण्यात आला, त्यांना धर्मपीठापुढे उभं करण्यात आलं आणि त्यांना त्या गाथा बोलवण्यात आली. पांगारकरांनी किंवा निळोबारायांचा हवाला देऊन असं सांगितलं आहे की देशोधडी करावा तुका असा विचार मनात धरून रामेश्वर भटाने तुकाराम महाराजांच्या विरुद्ध तक्रार तिथं केलेली होती. जे तुकाराम महाराजांना देशोधडी लावायचं, त्यांचं घरदार जप्त करायचं आणि त्यांना देहूतून हुसकावून लावायचं,
त्यांनी जे साहित्य लिहिलं ते नष्ट करायचं, नवीन साहित्य लिहायला बंदी करायची, अशा प्रकारची ही शिक्षा होती. आणि तुकाराम महाराजांच्या दृष्टीने ही मरणापेक्षाही वाईट शिक्षा होती. आणि म्हणून मग तुकाराम महाराजांनी याच्या विरुद्ध एक प्रकारे सत्याग्रहच त्या काळामध्ये केला, अन्न सत्याग्रह केला, अन्न पाण्याचा त्याग केला. तुकाराम महाराज ठाण मांडून बसले आणि मग ही गाथा पुन्हा वर आली असं आपल्याला सांगितलं जातं. आज आपण तुकाराम महाराजांची गाथा वाचली तर मग आपल्याला कळतं की तुकाराम महाराज हे जर कधी भक्ती सांगत होते तर मग तुकाराम महाराजांचा छळ का झाला? त्या तुकाराम महाराज जर भक्तीपर अभंग लिहित होते विठ्ठल भक्तीचे, तर मग तुकाराम महाराजांची गाथा का नष्ट करायचा प्रयत्न आला? याचं उत्तर आपल्याला गाथा वाचल्यावर मिळतं. गाथेमध्ये तुकाराम महाराजांनी आपल्याला अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, नीतीपर सांगितले, जगायचं कसं. तुकाराम महाराजांनी अगदी स्पष्ट सांगितलं आहे, आम्हा हे कौतुक जगा द्यावी नीत करावे फजित सुख तिथे. आम्हाला कौतुक कशाचं आहे तर जगाला नैतिकता शिकवायची आहे, आणि जे अनैतिक वागतील तर त्यांची फजिती आम्हाला करायची आहे. तुकाराम महाराज सांगतायत कर्मकांडाला सगळा विरोध करून एक जो आरोप तुकाराम महाराजांवर होता, फार महत्त्वाचा आरोप आहे, की तो आरोप असा होता की हे नाममार्गाचा पुरस्कार करतात आणि बाकी सर्व मार्गांचा उच्छेद यांनी लावला आहे. आता हे फार महत्त्वाचं हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे, कारण हे जे बाकीचे मार्ग होते, व्रत वैकल्य होम हवन यज्ञ याग या सगळ्यावरच ब्राह्मणांनी पिढ्यानपिढ्या इथल्या शूद्रांना लुटून त्यांचं शोषण करून जगत आलेले होते. आणि तेच त्याच्यामुळे शिगाव तुकाराम महाराजांनी घातला असा याचा अर्थ होतोय. आणि म्हणून मग तुकाराम महाराजांना या सगळ्या लोकांचं शत्रुत्व पत्करावं लागलं, त्यांच्याविरुद्ध संघर्ष करावा लागला. तुकाराम महाराजांचा छळ झाला, मानहानी झाली, अवहेलना झाली, अपमान झालेत, पण तुकाराम महाराज हे सगळं सहन करून लढत होते. कारण ते असं सांगता, भीत नाही आता आपुल्या मी मरणा, दुःखी होता जनानं देखोय. मला या लोकांचं शूद्रांचं दुःख पावत नाही, म्हणून मी जीवावर उदार झालेलो आहे. झालो जीवाशी उदार तेथे काय भेडभाराची भाषा तुकाराम महाराज वारंवार करताना आपल्याला दिसत आहेत. बुडता हे जन न देखवे डोळा येतो कळवळा, म्हणून या तुकाराम महाराज सांगतायत. यावरून आपल्याला लक्षात येतं की आपले जे वारकरी संत होते ते आपल्याला नुसतं भक्ती शिकवत नाहीत, तर या भक्तीचं पलीकडचं नीती आपल्याला सांगतायत, कर्मकांड सोडायला सांगतायत, आपल्याला साधा सोपा सुलभ असा नाममार्ग देत आहेत की तुम्हाला जे काही साध्य करायचं देवाचं नाव घ्या ते पुरेसं आहे आणि त्याच्याने देव पाहतो. जुन्या ज्या संकल्पना होत्या देवाबद्दलच्या, की देव म्हणजे जणू काही एखादा अतिशय कठोराची शक्ती आहे की जी नाराज झाली की तुम्हाला त्रास देईल, हे सांगतात की देव आपली आई आहे. माझी विठ्ठल माऊली प्रेम पाना पाना यली कुराळू नला विस्तनी न वजे दुरी जवळणे. म्हणजे देव जर आपली आई असेल तर हे लोकांनी जर मान्य केलं तर किती साधा सोपा अभंग आहे की देवाला आई म्हटलं आहे, पण त्याचा अर्थ काय होतो तो जर समजून घेतला तर हा साधा अभंगसुद्धा अतिशय क्रांतिकारक आहे. आई जर असेल देव तर आई कशी असते? पुन्हा तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे की लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभे विण प्रीती. लाभे विण प्रीती करणारी जगामध्ये एकमेव व्यक्ती आई असते. देव आपली आई आहे. मग देवाला खुश करायला आपल्याला कुठल्याही प्रकारचं कर्मकांड, व्रतवैकल्य, पूजा अर्चा, होम हवन, यज्ञयाग, तीर्थयात्रा हे काहीही करायची गरज नाही. देव आळवायचा असेल तर तुकाराम महाराजांनी सांगितलं, त्यांचा एक अभंग आहे, काशी याने पूजा करू केसी राजा, संदेहाची माझा फेळी आता. या अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात, हे देवा मी तुझी पूजा कशाने करू, माझ्या मनात संदेह निर्माण झाला आहे. मी साधं तुला पाण्याने आंघोळ घालायची म्हटली तर हे पाण्यामध्ये तूच आहे, तूच पाणीमध्ये ब्रह्म तूच आहे. मी तुला हळद कुंकू व्हायचे तर हळद कुंकू कोणी निर्माण केलं आहे, फुलं फळं व्हायचे तर फुलं फळं पण तूच निर्माण केले. माझं काय की जे मी तुला देतो. आणि तुका म्हणे मज अवघे तुझे नाम धूप दीप राम कृष्ण हरी. म्हणजे आपल्या तोंडातून निघणारं नाव एवढंच पुरेसे देवाची पूजा करायला, आणि ते आरडाओरड करायची गरज नाही. करावी ते पूजा मनेचे उत्तम लौकिकाचे कामं काय असे. तुकाराम महाराज सांगता की मनातली मनात केलेली पूजा ही सर्वोत्तम पूजा असते. आणि म्हणून देव आणि माणूस याच्यातला मध्यस्थ आठवण्याचं काम या वारकऱ्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून इथले जे प्रस्थापित सनातनी धर्ममार्तंड होते, धर्मठग ज्यांना तुकाराम महाराज सांगतात, त्यांचा या सगळ्या संतांवर रोष आहे आणि या सगळ्या संतांचा अतिशय छळ त्यांनी केलेला आहे. तुकाराम महाराजांनी तर स्पष्ट त्यांच्या ह्याच्यात लिहून ठेवलं आहे, लावू नको ओलीत माझा करतील घात, ऐसे बहुतांचे संधी सापडलो खोळीमध्ये. हे लोक माझा घात करतील इथपर्यंत तुकाराम महाराज लिहून ठेवत आहेत. हे सगळं ते का करतायत
तर तुकाराम महाराजांच्याच भाषेत सांगितलं तर संत हे समाजाचे मायबाप असतात. मायबापांना आपल्या लेकराची जी काळजी असते तशी संतांना समाजाची काळजी असते. मायबाप आपल्या लेकरासाठी जसे जीवावर उदार होतात तसे संत आपल्या जीवावर उदार होतात समाजाला योग्य दिशेने नेण्यासाठी. आणि म्हणून संतांचा हा जो वारसा आहे, हा वारसा ज्यावेळेस आपण नीट समजून घेऊ त्यावेळेस आपल्याला आपले खरे संत समजतील. संतांनी आपल्याला अंधभक्ती शिकवली नाही, कामधंदा सोडून टाळ कुटायला शिकवलं नाही, त्यांनी आपल्याला दगडात देव पाहायला शिकवलं नाही, तर जनी जनार्दन पाहायला सांगितलं आहे. तुकाराम महाराजांची आणि नामदेव महाराजांच्या शानक अभंग आहेत की ज्याच्यातून ते स्पष्ट सांगतात की देवळात देव नाही, दगडात देव नाही, तर माणसामध्ये देव आहे. मायबाप आपले देव आहेत. तुका म्हणे माये बापी अवघी देवाचीच रूपे, किंवा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा न देव तिथेची जाणावा. तर ह्या संपूर्ण ज्या पारंपरिक संकल्पना होत्या या सगळ्या संकल्पांना नवा आयाम देण्याचं काम या लोकांनी केलं. त्यासाठी त्यांनी प्रस्थापितांशी झुंज दिली. अक्षरशः तुकाराम महाराज म्हणतात तसं रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग होता आणि हे युद्ध तुकाराम महाराज एकाकी लढलेत. त्यांच्या पाठीशी धर्मसत्ता नव्हती, त्यांच्या पाठीशी राजसत्ता नव्हती, पण फक्त शब्दांच्या बळावर त्यांनी सांगितलं आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्ने करू. शब्दाची शस्त्र करून तुकाराम महाराज लढले आणि त्यांनी आपल्याला एका चांगल्या जीवनाचा मार्ग दाखवला. आणि म्हणून तुकाराम महाराजांचं स्मरण करणं आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांचे अभंग वाचणं, समजावून घेणं, काळ बदललेल्या काळच्या परिस्थिती समजून घेणं आणि त्यानुसार आचरण जर केलं तर आपलं भविष्य निश्चितच उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही. तुकाराम महाराजांनी आपल्यासाठी सगळं आयुष्य वेचलं, भयंकर छळ सहन केला आणि त्यांनी आपल्याला जे ज्ञान दिलं आहे ते आपल्यासाठी अतिशय मोलाचं आहे. आपल्या भावी पिढ्यांसाठी नाही, हे मानवजातीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांची जी शिकवण आहे तिला पुन्हा पुन्हा उजाळा देण्यासाठी आपण दरवर्षी गाथा पुनरुत्थान दिन साजरा करण्याचा ठरवला आहे. दरवर्षी चैत्र शुद्ध तृतीयेच्या दिवशी गाथा पुनरुत्थान दिन देहूमध्ये इंद्रायणीच्या काठावर आपण साजरा करणार आहोत. आपण हजारोंच्या संख्येने याच्यात सहभागी व्हा. आपापल्या गावी हा उत्सव साजरा करा आणि तुकारामांच्या उपदेशाचं स्मरण करा. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय जगद्गुरू.